हॅलो हाय नमस्ते, कसे आहेत तुम्ही सगळे. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत वंडर्स पार्कबद्दल मी तुम्हाला माहितीसुद्धा सांगणार आहे, तिथे काय काय आहे आणि तिथून ट्रॅव्हल कसं करायचं, कुठून आपण सगळ्यात जवळचं तुम्हाला स्टेशन रेल्वे स्टेशन आहे किंवा तिथे कसं जाता येईल हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला लाईक करा. नेरूळ येथे हे वंडर्स पार्क आहे. हे एक मोठे आकर्षक ठिकाण आहे. जगातील 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती इथे आहेत. निसर्गरम्य सौंदर्य आणि विविध इथे राईड्सचा सुद्धा अनुभव घेता येतो. याचा वेळ आहे सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 8 आणि संध्याकाळी 7 वाजता इथे फाउंटन शो सुद्धा होतो. 2 वेळा होतो. संध्याकाळी 7 वाजता एकदा होतो आणि रात्री 8 वाजता सुद्धा एक होतो, म्हणजे असे 2 वेळा. तर हे ठिकाण आहे नेरूळ, नवी मुंबई आणि सीवूड स्टेशनच्या पूर्व दिशेला आहे. तर याचं वैशिष्ट्य सांगायची म्हटली तर 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती इथे आहेत आणि फाउंटन शो आहे. लहान मुलांसाठी येथे खेळ आहेत, वेगवेगळ्या राईड्स आहेत, टॉय ट्रेन आहे आणि प्रवेश शुल्क म्हणाल तर मोठ्या माणसांसाठी 50 आणि लहान मुलांसाठी 30 किंवा 40. बाहेरचे अन्न आपण घेऊन जाऊ शकतो आणि खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. तर आम्ही आलो आहे. ज्या 7 आश्चर्याच्या प्रतिकृती इथे साकारल्या आहेत त्याच्यामध्ये आहे आग्र्याचा ताजमहल, क्रिस्टो रेंडेटर म्हणजे रिओ डी जानेरोचं जे आश्चर्य आहे, कोलेसियम इटलीचं, माचू पिचू हे पेरूचं आहे, पेट्रा अल खजनेह हे जॉर्डनचं आहे आणि चीनची ग्रेट वॉल आणि चिचेन इत्सा हे मेक्सिकोचं आहे. तरी ह्या आश्चर्यांच्या इथे लहान प्रतिकृती साकारण्यात आलेल्या आहेत. याशिवाय या पार्कमध्ये 1000 लोक बसू शकतील असं ॲम्पी थिएटर आहे, सायकलिंग ट्रॅक आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, घोडा कार्ट राईड देखील आहेत आणि याच्या फीज खूप कमी प्रमाणात आहेत, अगदी 50 रुपयापासून. तर आणि लहान मुलांसाठी टॉय ट्रेन सुद्धा आहे आणि त्याच्या राईड्ससुद्धा खूप कमी किमती आहेत. लहान मुलांसाठी 40 आणि मोठ्यांसाठी 50 असं याचं शुल्क आहे. वंडर्स पार्कसाठी तुम्हाला सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन ही नेरूळ आहे. याशिवाय नेरूळ बसने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. बस डेपोपासून पार्क 2 किलोमीटर साधारण अंतर असेल तर टॅक्सी किंवा स्वतःची कार चालवून सुद्धा तुम्ही पार्कमध्ये पोहोचू शकता. हे उद्यान मुंबई पुणे महामार्गापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचा वेळ आहे सकाळी 6 ते 12 आणि दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत हे वंडर्स पार्क ओपन असतं. तर तुम्ही सुद्धा नक्की जा आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. खास करून ह्या ज्या मुख्य राईड्स आहेत त्यांचा आनंद घेण्यासाठी नक्कीच जा. तसेच इथे लेझर शो सुद्धा होतो. फाउंटन शोमध्ये शिवछत्रपतींच्या गाण्यावर रंगीत पाण्यामध्ये तुम्हाला विविध आकार बघता येतात आणि खूप छान आहे. पार्कमध्ये 23 कोटी रुपये खर्चातून हे सगळे आकर्षक राईड्स बसवण्यात आलेत आणि त्याचा आनंद घेण्यासाठी शनिवारी रविवारी येथे खूप गर्दी असते. ट्रेन है, टॉय ट्रेन है.
टॉय ट्रेन की टिकट की मांग खत्म हो चुका है। टिकट काउंटर बंद हो चुका है टॉय ट्रेन का। अकेले आता रहेगा उसकी क्या हालत होती है। डर लगेगा तो आग बंद कर लेना। रोना नहीं। क्या लगेगा? डर। क्या लगेगा? डर तो लग ही नहीं रहा मचा। चिल्लाते नहीं हैं। अरे बाबा जो मंदिर पे दिख गया मेरे को तो। जावं लागलं वाटतं. फाउंटन शो इथे सुरू झालेला आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता हा शो चालू होतो आणि रात्री 8 वाजता. तर जसं जसं म्युझिक स्टार्ट होतं ना तसं तसं त्या म्युझिकवर हे फाउंटन्स हे बघा खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर वाटतं. ते वातावरणच एवढं छान असतं ना. तर तुम्हीही एकदा नक्की विजिट करा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. हे खूप सुंदर आहे. त्याप्रमाणे ते फाउंटन्स म्हणजे पाण्याचे फवारे
तसे तसे जसं म्युझिक हाय होत जातं ना तसं ते फवारे आणि त्या म्युझिकप्रमाणे ते फवारे हे असे हे होत आहेत. पण इथे यूट्यूबवर मी ते गाणं नाही देऊ शकत कारण यूट्यूबला लगेच कॉपीराईट्स येतात ना. तर म्हणून मी ते म्यूट केलं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की विजिट करा. नवी मुंबईतील वंडर्स पार्क आहे आणि ते तुम्हाला खूप छान अनुभव येईल. टॉय ट्रेन आहे लहान मुलांसाठी, तर खूप छान आहे. लहान मुलांसाठी खेळाचं मैदानसुद्धा आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या राईड्स आहेत आणि जसे की रोस्टर डिस्क याच्यामध्ये ना काहींना उंची आणि वयाची मर्यादा आहे. तर अजून इथे काय लघु मॉडेल्स तुम्हाला हे म्हणजे 7 आश्चर्यांचे ते बघायला मिळतील. ॲम्पी थिएटर आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, सायकलिंग ट्रॅक आहे. तर लहान मुलांच्या तुम्हाला इथे लहान मुलांसाठी तर खूप छान मिळेल, म्हणजे आनंद घेता येईल. तर एकदा नक्की इथे विजिट करा. आणि या फाउंटन शोचा आनंद घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच व्हिडिओला प्रेम देत राहा. व्हिडिओ कुठून बघताय, कोणत्या शहरातून बघताय हे कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत एन्जॉय द फाउंटन शो. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा सांगायला विसरू नका.